जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर गरज साहेबांच्या या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्ञानेश्वरजी गरज जे मान्यवर या ठिकाणी आमच्या या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतात। आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या सभा त्यांचे सहकारी आणि आमचे आयोजक मंडळी त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती घेऊन येत आहेत। त्यांचं देखील आम्ही संदीप दादा पाटील आणि न्यूज स्टार चावणे ग्रामस्थ यांच्या वतीने दादांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत दादांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं। मंचाच्या आतमध्ये आता मात्र आपण पाहतोय सत्राला सुरुवात होतीये। वासुदेव कोंडिलकर मेन पंच, घेऊन येतोय तो स्वप्नील। आर्या 11 तलेकार संघाकडून पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे। सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे ज्ञानेश्वर गरज साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होतं। त्यांचं देखील आम्ही मनात शांत करण्यापासून संदीप दादा पाटील आणि न्यूज स्टार चावडे आणि ग्रामस्थांच्या वतीने दादांचा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो। त्यांच्या समाज आमच्या जे मित्र परिवार देखील आलेले आहे त्यांचं देखील आम्ही या आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो। 190 उरण मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेश बालदी साहेबांच्या नावाची आपण पाहतो ही स्पर्धा। मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत आपण पाहतोय सुरू आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आपण पाहतो अजय आणि स्ट्रायकर येतो फलंदाज अजय प्रशांत पवार मात्र या ठिकाणी पहिला चेंडू होती आपण पाहिलं असेल एक धाव आली आहे। दुसरा चेंडू आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी केली आणि आपण पाहिलं असेल धाव फलकामध्ये आता कुठलाच बदल झाला नाहीये। एक धाव मात्र लागली ती धाव फलकावरती संत सुरुवात आहे ती एकदम मोपाडवाडी संघाची। हा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एक स्टाईलिश फटका केल्याचा प्रयत्न कव्हर मध्ये चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आणि 2 धावा सफलतापूर्व या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं बिनबाद 3 संत सुरुवात आता पाहायला मिळते ते एकता मोपाडवाडी संघाची। तलेखार आणि मोपाडवाडी या 2 संघादरम्यान मॅच आपण पाहतो। पहिल्या फेरीची शेवटची लढत या ठिकाणी व्यासपीठावर आमचे मान्यवर ज्यांची अतिशय आपण पाहिली असेल या ठिकाणी आता ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे तर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर दादा घरात आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय केवल्याने पंचायत समिती अध्यक्ष सुशील ठाकूर हे देखील त्यांच्या सभेत उपस्थित आहेत। त्या मान्यवरांचं आम्ही न्यूज स्टार चावणे आणि ग्रामस्थ मंडळ आणि संदीप दादा पाटील यांच्या वतीने पाहुण्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक स्वप्नील ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, कुठला चौकार नाही षटकार नाहीये, सिंगल डबलने आता धाव फलक आपण पाहिलेला आहे तो मोपाडवाडी संघ एकता मोपाडवाडी संघ किती धावसंख्या उभारेल त्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये। आज मात्र लो स्कोरिंगचे मॅच सर्व आपण पाहिलेत। हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा अभ्यंतरच्या सहाय्यानं एक एक्स्ट्राची धाव मिळाली आहे आणि एका धावसंख्येच्या बरोबरनं बिनबाद 5 अशी संत सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय। चांगला सुसज्ज मैदान भाई रजनीकांत माळी यांचा आपण पाहतो मैदान या ठिकाणी चावणे संघाला जो उपलब्ध करून दिला त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच स्वागत करत आहोत। दादा आपल्या मुले ही स्पर्धा आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करते। उरण मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय आपण पाहतोय महेश बालदी साहेबांच्या नावाची ही स्पर्धा नावाचा डंक मात्र या ठिकाणी वाजवला जातोय। 4 दिवसांची ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस। काल देखील या मैदानात चांगल्या लढती आपण पाहिल्या, चांगल्या टसन पाहिल्या
आज देखील आपण पाहिलं असं चांगलं असं एक से बळकर एक अशा मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या जिथं न्यू गोल्ड पोसरी आणि त्यांच्या बरोबर जर आपण पाहिलं असेल जी काही लढत झाली होती अप्रतिम अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांकात दुसरं घेऊन येतोय विजय. होऊया विजय या ठिकाणी येतोय. आपटा ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय आमचे राम भुईर साहेब आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आपटा ग्रामपंचायत आमचे राजेश देशमुख ही मंडळी आपण पाहतोय. दर्शन भोईर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मात्र या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल चेंडूनी एष्ट्यांचा वेध घेतलाय. दांडी गुल गुल दांडी गुल केली या फलंदाजाची. प्रीमियर लीग जी पहिली स्पर्धा गाजवली आणि स्वप्नातली बाईक पटकऱ्या संदीप शेठ मुंडे यांच्या स्पर्धेतले आपण पाहिले असेल वासंबे प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना गाजवली तो फलंदाज शुभम नाईक. RPL रायगड प्रीमियर लीग देखील आपण खेळताना त्याला पाहिलं आणि या पहिल्या चेंडू होती डॅन्सिंग द डाऊन करत असताना जागा बनविला आणि या फटक्यावरती आपण पाहिलं असं अप्रतिम असा दर्जा दाखवलाय आणि शुभम नाईकच्या बॅट पदवल्या मायटी हिट गगनभेदी षटकार. शुभमच्या बॅट मधून मात्र शुभमने लगेच दुसऱ्या चेंडूवरती देखील हल्ला बॉल करण्यास सुरुवात केली. धाव फलक जिथं शांत होतं आणि शुभमच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चौफेर टोलेबाजी करतो जो गोलंदाज विजय. विजय हा सुंदर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया. एक्स्ट्रा कॉर्नर लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षणाला चांगलं प्रोटेक्शन होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 षटकार आले त्याच्यानंतर आल्या 2 धावा. शुभम वैयक्तिक 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 14 धावसंख्येची फलंदाजी करतोय. तर आपण पाहतोय एकदा मोफाडावाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एक फलंदाज बाद झाल्यानंतर 20 या अंकावरती 1-20. व्यासपीठावरती बसले आमचे घरत साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत आणि शुभमने देखील आपल्या क्रिकेटच्या बॅटच्या अंदाजानं ज्ञानेश्वर घरत साहेबांचं देखील स्वागत या षटकाराने केलेलं आहे. आक्रमण करतोय. आक्रमण हाच एक बचाव आता त्यांनी विचार केला असेल आणि चांगली फलंदाजी केली आहे. आर्या येलिओन आपण पाहतोय तलेखार या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतली 4थी मॅच. ऑन साइड मध्ये चेंडू जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेल शुभम आणि त्यांचा सहकारी विजय या 2 फलंदाजामध्ये आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलकावरती लागले तब्बल 28 धावा. 28 धावा लागले त्या धावफलकावरती. शुभम ज्यांनी 5 चेंडू आता सामना केलाय आणि तब्बल 22 धावसंख्येची फलंदाजी करतोय. आपण पाहतो या ठिकाणी व्यासपीठावरती जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी घरत साहेब
त्यांच्या समोर आपण पाहतो केलवणे पंचायत समिती अध्यक्ष आमचे सुशील ठाकूर, त्याचबरोबर आपण पाहतोय आपटा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय दर्शनजी भुईर, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राजेशजी देशमुख हे व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेत असताना आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या सामना मात्र या ठिकाणी आमचे पाहुणे या सामन्याचा आनंद घेत असताना एक विरंगळा, कारण आपण पाहिलं असेल घरात साहेबांकडे वेल खूप कमी आहे, तरी मात्र या ठिकाणी सावणी ग्रामस्थांना विनंतीला मान देऊन त्यांनी बराचसा वेल आता आज दिलेला आहे, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली लढत आता सुरू आहे, ते आपण पाहतो एका बाजूला मोपाडा तर दुसऱ्या बाजूला तलेखार, या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। शुभम मात्र एका बाजूला आपण पाहिलं असेल आक्रमण करतोय, अजय त्याला मोळाचे साथ देतो, सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करतोय, मात्र तिसरं षटक घेऊन येतो तो उमेश, त्याच्या पहिल्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा। दोन धावा लागल्या धावफलका, आपण 2 पहिल्या चेंडूवरती आल्या, दुसरा चेंडू आलेला डॉट, धावफलका ती टोटल आतापर्यंत लागल्या 30 धावा। एक मोठी धावसंख्या आता वाटचाल करेल का एकता मोपाडावाडी संघ? आता शुभम जर का स्ट्राईक वरती असेल तर मोठे फटके नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, आणि शुभमने दाखवून दिलं उगाच मला तो वास्तव प्रीमियर लीग मध्ये बाई भेटली नाहीये, उगाच माझं सिलेक्शन आपण पाहिलं वर्ध टावर संघामध्ये झालं नाहीये, जो RPL सीझन 5व्या पर्वामध्ये खेळताना त्याला आपण पाहिलं, आणि तो शुभम आता स्ट्रायकर एंड होती 22 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय। गोलंदाज विजय उमेश, माफ करा उमेश कासप विलेज एंडच्या बाजूने आता गोलंदाजी करतोय, राईट आर्म और तो विकेट पंचांच्या डाव्या बाजूने। शुभम नाईक फसला जातो, फटका फसला जातो, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो चेंडूच्या खाली आले, तालमेल बिघडला, कॉलिंग नाहीये, आणि शुभमला मात्र या ठिकाणी मिळालेला हा जीवनदान, आणि या चेंडूवरती आल्या त्या 3 धावा। 34 धावा लागले धाव फलकावरती। एक डीजे, धन्यवाद डीजे, चांगली आपल्या भात्यातली गीतं आता सादर केली जात आहेत। नवनाथ डीजे, माऊली डीजेचे प्रोपायटर मालक करायला मात्र विसरू नये, आणि आपल्याला लाईव्ह थेट प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून केलं जात आहे। भारत देशामध्ये क्रिकेटला धर्म मांडलेला आपला भारत देश, आणि क्रिकेट आता पैशाला हंगामाला सुरुवात झाली आहे, थोडासा उशीर झाला क्रिकेटला, मात्र जशी रायगड प्रीमियर लीग सुरू संपली तशी मात्र या ठिकाणी आपल्या ग्रामीण क्रिकेटला देखील सुरुवात झाली आहे। आणि आपण पहिले मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये काय उमेशने गोलंदाजी केली फक्त 7 धावा, कंजूशी गोलंदाजी केली, आणि शेवटचा षटक सदानंद। शुभम नाईक फिरून मारायचा प्रयत्न, बघा शुभम पाणी पाहिजे का? ओके नको सांगतायत। मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात आर्या 11 तलेखार, चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये। बघा दुसऱ्या षटकामध्ये जी उभारी घेतली ना, त्याच्यानंतर शुभम जसा नॉन स्ट्राईकवरती गेला तर धाव संख्येला पूर्णपणे आपण पाहिलं असेल थांबवण्यात सफल ठरले होते, मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण जखमी वाघ हे खऱ्या अर्थाने आपण पाहतो शुभम, आणि त्याने केलेलं आक्रमण षटकात देऊन जातो या चेंडूवरती।
40 धावसंख्येवरती नेऊन ठेवले. गोलंदाज सदानंद. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण पाहिलं असेल घुटना टेक तमाशा टेक जसा स्लॉट मध्ये आला तसा आपण पाहतो या ठिकाणी फ्लॉट मध्ये बरोबर शुभमने पाठवला या चेंडूला षटकारासाठी. 46. आणि या स्पर्धेची आठवण भेट दादा या ठिकाणी कायम तुम्हाला आठवण करून देईल ती आठवण आपण होतो सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना सन्मानित करत होतो. साहेब या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर आपण पाहतोय सुशील ठाकूर जे केलवणे पंचायत डीजे मास्टर थांबा जरा पाहुण्यांचं स्वागत चालू आहे. केलवणे पंचायत समिती अध्यक्ष आदरणीय आपण पाहतो आमचे सुशील ठाकूर या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आम्ही करणार. मात्र या चेंडूवरती आलेला मायटी हिट गगनपती षटकार आणि वैयक्तिक 49 धावसंख्येत फलंदाजी करतोय तो आपण पाहतोय शुभम नाईक. 11 चेंडू 49 धावसंख्येचे अर्धशतक पाहायला मिळेल का या आमदार ट्रॉफी मधलं त्याच्याकडे आता तमाम क्रीडा प्रेमींच्या नजराला लागल्या असतील त्या शुभम नाईक यांच्याकडे. आणि या विनिंग मधला या ओव्हर मधला शेवटचा चेंडू 58 धावा लागल्या धावफलकावरती. हा सुरे चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव्य मिळाली आहे म्हणजे अजूनही संधी आहे. शुभम बघा आपला अर्धशतक होईल का त्याच्यापेक्षा आता संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. सदानंद या ठिकाणी आपण पाहतोय माजी सरपंच आपटा ग्रामपंचायत आमचे आदरणीय दर्शनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील स्वागत आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करत. दर्शन दादा आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दर्शन बघू या ठिकाणी अर्धशतक शुभमचं पाहायला मिळेल का. मात्र या चेंडूवरती कदाचित नियतीला ते पसंत नव्हतं आणि 49 एक मोठी विनिंग स्फुटक विनिंग आपण त्यांची पाहिली आहे आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. त्याचबरोबर आपण पाहतो आमचे राजू देशमुख ग्रामपंचायत आपटी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेश दादा आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. विलास ठाकूर भारतीय जनता पार्टीचे आमचे जे मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. चला राजेश दादांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करत. आपटा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय राजाजी देशमुख यांना देखील आम्ही सन्मानित करतो. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देव भव जे भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीचा जतन करत असताना आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी. सुशील ठाकूर चुकी झालेले विलास ठाकूर केलवणे पंचायत समिती अध्यक्ष आपण पाहतोय दादांचा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी केला जातोय. विलास ठाकूरना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. उरण मतदारसंघाचे दमदार आमदार कार्य सम्राट आदरणीय महेशजी बालदी साहेबांच्या नावाची आमदार ट्रॉफी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ज्ञानेश्वर दादा घरत हा बरीच या ठिकाणी विकास कामं आपण म्हणतो ना या ठिकाणी विकास कामाची गंगा आपल्या याकडे वाहत चाललेली आहे आणि त्याचा सर्व पाठपुरावा आमचा ज्ञानेश्वर दादा घरत जे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं या परिसरामध्ये नेहमीच करत असतात आणि चांगलं असं कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही बालदी साहेबांकडे कुठलाही काम घेऊन जा कुठल्याही गावातील असू द्या
ते कधी म्हणत नाही कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आहे. त्यांचं काम हेच एक ध्येय आहे. आणि म्हणून आपण आज पाहिलं असेल ना, दुसऱ्या टर्नमध्ये चांगल्या सर्व मतदार बंधू भगिनीने त्यांना मात्र चांगला असा भरघोस मतदान देऊन या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार बनण्याची जी संधी दिली आहे आणि त्यांच्याच नावाची आमदार ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. मोपाडावाडी संघाने फलंदाजी चांगली केली आणि पहिल्या सत्रामध्ये शुभम नाईकच्या 49 धावा आल्या आणि 24 चेंडूमध्ये धावा जमवल्या. 59 आणि 60 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय तो विजयासाठी आर्या 11 तरकार संघासमोर. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवायची आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आर्या तलखार, विजय आणि सूरज. तर गोलंदाज असेल एकता मोपाडवाडी संघाकडून विजय घाणेकर. बघूया आता विजय कशी कामगिरी कराल. 24 चेंडूमध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मारलेला मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण प्रयत्न करतो. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. चौकार आला या चेंडूवरती आणि या चौकाराच्या बरोबर आपण पाहिलं असेल स्वतः सहित संघाचं खातं उघडं केलंय. बीट का जवाब पत्तर से जशाच तसा आता रोशन मात्रे सुरुवात केली आहे ती आपण पाहतो आर्या 11 तलकार संघानं. आणि हेच करायला लागेल. चौकार षटकारांची भाषा या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरेक धाव या चेंडूवरती मिळाला. 5 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. नक्कीच सर वाईट बॉल आला, परंतु शुभमने जी कामगिरी केली त्या अनुषंगाने आता तशी फलंदाजी करणं गरजेचं असेल. कारण की इथे आगमन मोठं फटकं नाही खरं तर करावं लागेल. कारण की जर आपल्याला जिंकायचं असेल ना तर मोठ्या फटक्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण की 23 चेंडू मध्ये आता खऱ्या अर्थाने 55 धावांचा पाठलाग करत होता. 22 चेंडूमध्ये 55 धावांचा पाठलाग करते. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हाच बचाव आपल्याला पाहायला भेटेल. परंतु तर मोपाडवाडी संघाची गोलंदाजी पाहिली की धारदार आणि ताकदवान पाहायला भेटते. शुभम नाईक तयार आहे. हा टप्पा खाली राहिला परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं गचाल पाहायला भेटतंय. बॅकवर्ड रिझम मध्ये चेंडू होते. हा चौकार. हा आपण पाहिलं सर रोशन सर या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी प्रस्थान करतात. आपण पाहतो जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर दादा घरत त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपण पाहिलं विकास कामांची गंगा आहे असे म्हणूया. प्रत्येक आपण पाहिलं असेल खेडोपाड्यामध्ये त्यांचा चांगला असा आपण त्यांच्या माध्यमातून बरीचशी असं कामं जी त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत. आणि जे काही नवीन कामं असतील तर नक्कीच दादाशी संपर्क करा. ते नक्कीच तत्पर असणार आहे ही मंडळी आपण पाहतोय. मोठे फटके मारायचे सर, परंतु ताकद कमी पडली या चेंडूबागे आणि फलंदाज मात्र बाद झाला. या षटकामध्ये आतापर्यंत
तर पहिलं 17 खेळ समाप्त झाले. आता 18 बॉल्समध्ये 47 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. आता मोठी धावसंख्या उभारायची आहे तर तुम्हाला आता आक्रमण हा सेट बचाव असेल रोशन सर. आणि आता आक्रमण करायला होतं गोलंदाज मयूर पवार. मयूर पवार हा सुंदर चेंडू आपण पाहतोय. स्ट्रेट डायचा हा फटका. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. उमेश नवीन आलेले फलंदाज आपण पाहतो आहे. आता या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत असं काही 14 धावा लागल्या धाव फलकावरती. एक मोठी धावसंख्या उभारायची आहे तर अशा पहिलेच मोठं फटकं बॅटच्या सहाय्याने येणं गरजेचं आहे. मात्र आपण पाहिलं असं एकटा मोफाडावाडी संघाचे याचे जे आपण पाहिलं असेल गोलंदाज आहे ज्यावेळेस शुभम नाईक ज्याने प्रथम फलंदाजी केली तब्बल 49 धावांची एक मोठी स्फोटक विनिंग त्यांची आपण पाहिली. त्याच्यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता त्यांच्या 49 धावसंख्येच्या जोरावरती हा सुंदर फटका जबरदस्त फटका क्लास दाखवल्या चेंडूवरती. आता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. धावफलकावरती लागलेत त्या 18 धावा. उमेश ज्याने आपला चौकाराने खातं उघडं केलंय. गोलंदाज मयूर चांगली गोलंदाजी करता प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चांगलासा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून. जसा आपण सुईमधून दोघा जसा ओवा ना तसा मात्र 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. बावीस धावसंख्या आता घेऊन गेलेत आणि अशीच जर फलंदाजी सुरू राहिली तर कदाचित या धावाही कमी पडतील ते आर्या 11 तरकार संघाला. मात्र या चेंडू केले आक्रमण. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण कुठली चुकी करत नाहीये. सुरेख टिपलेला झेल सिद्धार्थ. तलखर संघाची आपण जर पाहिले असेल आता परिस्थिती थोडीशी आवाकाच्या बाहेर पाहायला मिळते आहे. आमचे दुर्वांकुर मला असं वाटतं ती गाडी शुभम यांचा खेळ पाहण्यासाठी आलेला त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. महागुरु संतोष चौधरी यांचे सुपुत्र दुर्वांकुर आपण देखील व्यासपीठावरती या आपलंही स्वागत आहे. आणि शुभम नाईकचा खूप मोठा फॅन आहे आणि नेहमीच शुभमची कुठेही मॅच असू द्या ते दुर्वांकुर त्यांची मॅच पाहण्यासाठी जात असतात. धावफलकावरती लागलेला आपण पाहतो 2 षटकं संपली. 22 धावा लागेल धावफलकावरती. उर्वरित 2 षटकं बाकी असतील. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे रोशन सर. 38 धावसंख्येची आता गरज आहे 12 चेंडूमध्ये. उर्वरित 12 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज. सिद्धार्थ पवार ज्याने तिथे एक चांगलासा झेल टिपलं होतं तो सिद्धार्थ पवार. सुजल आपण गाडी जरा सावकाश घेऊन जा. जास्त स्पीड वाढवू नका. हा त्यांना सुखरूप घरी घेऊन जा. तुमच्यावरती जबाबदारी आहे. संदीप सेठ यांचे सुपुत्र अतिशय क्रिकेटची आवड. संदीप दादा म्हणजे नुसता क्रिकेट नाही आहे क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे छंद त्यांचे आपण पाहिले असतील. मग कला असेल क्रीडा असेल सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी असतील. त्याबरोबर आपण पाहिले असेल कोणाला एखादी कुठली गरज असेल आर्थिक असेल
किंवा एखादी पैशाची कुठली गरज असेल त्यावेळेस मात्र आमचे संदीपदादा पाटील हे नेहमीच मदतीचा हात ते पुढे करत असताना या स्पर्धेचे सर्व खऱ्या तर मला असं वाटतं आता बैलगाडा शर्यतीकडे सध्या दादांचा मला असं वाटतं संदीपदादा कल चाललाय ना. हा नक्कीच एक गौरा आता घेतलेला आहे त्यांनी खिल्लार नवीन खरेदी आता झालेली आहे. तर नक्कीच आता संदीप आता क्रिकेटच्या मैदानात कमी दिसतील आणि दोन्हीकडे जास्त असेल असे सांगतात. मात्र दोन्हीकडे या ठिकाणी त्यांचा कौल असेल. मात्र न्यू स्टार संघाला ते नेहमीच या ठिकाणी चांगलासा योगदान देत असताना आणि आतापर्यंत न्यू स्टार संघाने देखील चांगली अशी कामगिरी या मैदानावरती बऱ्याच मैदानावरती केली आहे. आगरी कोल्यांची आपण पाहतोय मुंबई आगरी कोल्यांची मराठी माणूस आणि खऱ्या त्यांना आत्ताच कल्याणमध्ये जी घटना घडली सोशल मीडियावरती आपण ते बरंच पाहिले असेल आणि मराठी माणसावरती खऱ्या तर आपण पाहिलं असेल परप्रांतीय लोकांनी जो का हल्ला केला बराचसा त्याचा बोलबाला झाला होता. न्यूजवरती आपण ती या पाहिली असेल बातमी आणि या चेंडूवरती आपण पाहिले असेल आक्रमण करण्याचा प्रयत्न येत होती विकेट. समीर नवीन आलेले फलंदाज समित मात्र आपण पाहतोय आर्या इलेवन तलेकर संघाकडून फलंदाजीमध्ये काही चमत्कार पाहायला मिळत नाहीये. कारण का धावा ज्या 60 जमलेत ना या धावाही होऊ शकल्या असत्या. पहिल्यापासून अटॅकिंग जर तुम्ही फटके खेळले असते किंवा पहिल्यापासूनच आक्रमण केलं असतं ना कदाचित मॅचमध्ये परतण्याची संधी देखील मिळू शकली असती. मात्र मोपाडावाडी संघानं जी का आतापर्यंत गोलंदाजी केली आहे अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिलं षटक शुभमचं आलं 13 धावसंख्येचं. दुसरं षटक मयूरचं पाहिलं ज्या मयूरने देखील 9 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक आपण पाहतोय सिद्धार्थ विकेट. मॅच मध्ये आता मजा नाहीये. पूर्णपणे एकतर्फी सामना होतोय की काय प्रेक्षकांना देखील मजा वाटत आहे मॅच मध्ये. जशी पोसरी आणि आपण पाहिले असेल बलवली काही बऱ्याच प्रेक्षकांच्या त्या हृदयात घर करून गेले. मॅच जबरदस्त टस्सन आपण पाहिली. बलवली संघ शेवटपर्यंत झुंज देत राहिला आणि कदाचित या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जर का देवाच्या षटकामध्ये जास्त व्हाईट चेंडू गेले नसते ना तर मात्र संधी होती ते त्या संघाला बलवली संघाला. उजव्या शीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाचा व्हाईटचा बॉलचा इशारा. याच्यानंतरची या सामन्यामध्ये जो जिंकल तो आपण पाहतोय 3939 करतेश्वर मोठे विंगार 39-39. धर्मेंद्र आपण जरा वाटचाल हळूहळू इकडे करत राहा आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण पाहूया. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि अप्रतिम टिपलेला अजयनं झेल अजय पवार. जी आतापर्यंत हाताळली आहे एकता मोपाडवाडी संघानं कुठली संधी दिली नाही आतापर्यंत तलेकार या संघाला. कारण का तलेकार संघ जर विचार केला असेल चांगली नेहमीच कामगिरी करत असतो. मात्र आज या मैदानावरती ज्यांचा हवा तसा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र त्या संघावरती शुभम नाईकने मात्र काय आपण पाहिलं असेल आक्रमण चढवलं आणि त्याच्या 49 धावा झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र या 58 धावसंख्येचा पाठ करत असताना
थोडीशी दमछाक त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गरज आहे 34 धावसंख्याची. जमीन लगतचा फटका. आता हवाई सफर करायला हवी होती, मात्र जमीन लगतच्या फटक्यामध्ये काही घडणार नाहीये. कारण का सामना आपण पाहतोय एकता मोफडवाडी या संघाने आपण पाहिलं असेल राघव वाघ. संदीप दादा त्यांनी शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. राघव दादा तुमच्या शुभेच्छा आम्ही संदीप दादा पर्यंत पोहोचवत आहोत आणि ती लाईव्ह या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं कबड्डीची स्पर्धा शेवटच्या हप्त्यामध्ये मला असं वाटतं राघव वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. ते लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि पुढच्या वर्षी बघा लगेचच घोषणा झाली जशी राघव वाघ यांचा आपण कबड्डीच्या सामन्याचा अनाउन्समेंट केला तर संदीप दादा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 50,000ची संदीप दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही पहिलाच उल्लेख केला संदीप पाटील म्हटलं तर नुसतं क्रिकेट नाही आहेत, बरेचसेच या ठिकाणी उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. असं कला असो, क्रीडा असो, सांस्कृतिक असो, द्या गोरगरीब कोण गरजू असतील त्यांना बरीचशी भरीव योगदान देणारे आमचे संदीप दादा पाटील यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांची मानाची सन्मानाची अभिमानाची हे आपण पाहतोय आमदार ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. धनाजी सावंत.